रजनीकांतनं एका सफाई कामगार महिलेला सोन्याची चेन दिली. कारण ऐकून तुमचा माणुसकीवरचा विश्वास नक्की वाढेल. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. सुपरस्टार रजनीकांत यांना चाहते प्रेमानं थलायवा म्हणतात, पण सध्या ते चर्चेत आहेत एका खास कृतीमुळे. रजनीकांत यांनी पद्मा नावाच्या एका सफाई कामगार महिलेला घरी बोलावून तिचा सत्कार केला आणि सोन्याची चेन तिला भेट दिली. तर झालं असं, पद्माला काम करत असताना एक पाऊच सापडला. त्या पाऊचमध्ये सुमारे 360 ग्राम सोन्याचे दागिने होते, ज्यांची किंमत जवळपास 45 ते 50 लाख रुपये होती. इतकं सोनं मिळूनही पद्मानं ते स्वतःकडे ठेवलं नाही. तो पाऊच पोलिसांकडे जमा केला. तपासानंतर ते सोनं मूळ मालकाला परत मिळालं. ही घटना पूर्ण तमिळनाडूमध्ये व्हायरल झाली. पद्माचा हा प्रामाणिकपणा रजनीकांत यांना मनापासून भावला. म्हणूनच त्यांनी तिला घरी बोलावून स्वतःच्या सोन्याची चेन भेट देत पद्माच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी तर तिला 1 लाख रुपयांचा चेक बक्षीस म्हणून दिला. पद्माचा सन्मान केला. यात रजनीकांत यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. पण खरं कौतुक पद्माचं आहे. स्त्रियांना दागिन्यांची किती आवड असते हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण तसं असूनही त्या क्षणी तिच्यातला प्रामाणिकपणा जिंकला आणि तिनं सिद्ध केलं, प्रामाणिकपणाला तुम्ही पैशांमध्ये विकत घेऊ शकत नाही. रजनीकांत यांचे तुम्ही फॅन असाल किंवा पद्माचा प्रामाणिकपणा तुमच्या मनाला भावला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमचा असा काही अनुभव असेल तर कमेंट करा आणि संवाद सेतूला फॉलो करा.